नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या साहित्य दर्पण या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यामध्ये आहेत मांद्रे येथील एक नाट्यलेखक, नाट्य कलाकार, ज्यांनी गोव्यातच नाही तर गोव्याबाहेरही आपली कला सादर करून वाहवा मिळवलेली आहे. आपल्यामध्ये आहेत महादेव सगुण हरमलकर, ज्यांनी लहानपणापासूनच नाट्यकलेची आवड निर्माण केली आणि नाट्यकलेला जोपासून घेतलं. त्यांच्या या नाट्यकलेविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपण आपल्या या नाट्यकलेची सुरुवात किंवा नाट्यलेखनाची सुरुवात केव्हा आणि कधी केली? खरं तर नाटक हा माझा पहिल्यांदापासूनच छंद होता. 9वीत असताना म्हणजे 1987 साली उघडले स्वर्गाचे दार या नाटकाद्वारे मी रंगभूमीवर पदार्पण केलं. नाट्यलेखन नंतर सुरू झालं, साधारण 2012च्या दरम्यान. आता नाट्यलेखन करण्यापूर्वी तुमच्या घरचं वातावरण जे आहे ते ह्या लेखनाला किंवा नाटकाला पोषक असं होतं का? हां, लेखनाला म्हणजे माझे वडील कैलासवासी सगुण हरमलकर यांना नाटकाची फार आवड होती. सुरुवातीपासून ते अभिनय नाही करायचे, पण नाटक निर्मिती करून आमच्या देवस्थानामध्ये ते नाटकं सादर करायचे. म्हणजे त्यांचा कल नाटकांकडे फार होता. तेव्हा मलाही त्याने जास्त प्रोत्साहन दिलं त्यावेळी की तूही नाटकामध्ये काम कर, नाटकाची आवड निर्माण व्हायला पाहिजे मलामध्ये. तसा प्रवास झाला सुरू. नाट्यलेखन नंतर 2012मध्ये सुरू झालं. म्हणजे पोषक वातावरण निश्चितच होतं. पोषक वातावरण होतं, पण शिक्षण आपण कितीपर्यंत घेतलं? माझं शिक्षण झालं MSc केमिस्ट्री, पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्समध्ये. एरवी विज्ञान शाखेकडे जाणारा विद्यार्थी साहित्याकडे सहसा वळत नाही, पण आपल्याकडे बघितल्यानंतर आपण विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात असं वाटत नाही. ही नाटकं जी लिहिलीत तुम्ही, 2-4 नाटकं आता तुम्ही प्रसिद्धही केलेली आहे, पुस्तकंही प्रसिद्ध झालेली आहे. ती नाटकं जर बघितली तर त्याचा विषय आहे संतकालीन, आणि संतकालीन नाटकावर एका सायन्सच्या विद्यार्थ्याने लिहावं हे एक थोडं आश्चर्य मला वाटतं. म्हणजे सायन्सकडे असून सुद्धा आपल्यामध्ये ही वाचनाची आवड कशी निर्माण झाली? सायन्स हे सेकंडरी आहे ॲक्च्युली. जेव्हा आवड निर्माण होते तेव्हा नंतर तुमचा विषय तुम्हाला लागत नाही. सायन्स असो किंवा इंजिनिअरिंग असो, जी तुमची आवड असते त्याप्रमाणे तुम्ही त्या आवड घेऊन पुढे जाता. त्यामुळेच जेव्हा जेव्हा संधी मिळायची, जेव्हा वेळ मिळायचं, तेव्हा मी देवादिकावरची पुस्तकं म्हणा, पौराणिक पुस्तकं म्हणा, कादंबऱ्या म्हणा वाचत जायचो. त्यामुळे नॉलेज वाढत गेलं या पौराणिक क्षेत्रात किंवा संतांवरचं नॉलेज हे थोडं थोडं त्यामध्ये भर पडत गेली. त्यामुळे तिकडचा कलही वाढत गेला. आणि ही अध्यात्माची आवड कशी निर्माण झाली? अध्यात्म म्हणजे जेव्हा जेव्हा आमचे वडील बुजुर्ग लोकांशी चर्चा करायचे, शक्यतो त्यांचा हाच विषय असायचा. देवादिकावरती, नाटकावरती, जुनी नाटकं, 2 वर किंवा आणखीन कुठले महाभारत रिलेटेड, स्वयंवर असल्या नाटकावरती त्यांची चर्चा चालायची आणि आम्ही तिकडे बसून ऐकायचो त्यांची चर्चा, पण भाग नाही घ्यायचो. नंतर ते तसंच पुढे चालू राहिलं. म्हणजे ऐकूनच तुम्हाला आवड निर्माण झाली. बरोबर. पण आता ही नाटकं आपण लिहिलेली आहात, नाटकामध्ये कामही केलेलं आहे, पण नाटक पहिल्यांदा लिहिली की नाटकामध्ये पहिल्यांदा तुम्ही काम? नाही, नाटकामध्ये पहिल्यांदा अभिनय केला मी 1987 साली. पहिलं नाटक उघडले स्वर्गाचे दार, बाळ कोल्हाटकर लिखित. आणि त्याच्यामधून तुम्ही सुरुवात केली. बरोबर. आणि त्यानंतर हळूहळू त्या नाटकाविषयी तुम्हाला आवड निर्माण झाली. बरोबर. आणि पहिलं नाट्य लेखन म्हणजे नाट्यकृती ज्याला म्हणू आपण, किंवा नाटक जे म्हणू, ते पहिलं नाटक तुमचं लिहिलेलं नाटक कुठलं आहे? माझं पहिलं नाटक आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित योगी पावन मनाचा. हे नाटक मी 2013 साली त्याचा पहिला प्रयोग आमचे देवस्थान, गंगाळ देवस्थान मांद्रे येथे संपन्न झाला. आणि या नाटकाला भरपूर प्रतिसाद मिळाला. खरं तर भीती वाटत होते की लोक त्या नाटकाला ॲक्सेप्ट करतील की नाही, कारण आम्ही साधारण गावात राहणारे लोक, आणि त्यामुळे भीती वाटत होती की प्रेक्षक लोक त्याला प्रतिसाद देतील की नाही. तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? भरपूर प्रतिसाद. त्याला माझे मित्र श्री शिवानंद दाभोलकर, जे एक उत्कृष्ट कंपोजर आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी असं एकदम मनाला भावणारं असं संगीत दिलं आहे नाटकाला. ते नाटक संगीत हे सुद्धा एक नाटकाची जमेची बाजू होती, आणि ते नाटकाला भरपूर लोकांकडून प्रतिसाद मिळाला. आणि त्यामुळेच
मोटिवेशन आलं आणि पुढचा प्रवास सुरू झाला. पहिलं नाटक तुम्ही लिहिलं योगी पावन मनाचा, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, हे या ज्ञानेश्वरावर पहिलं नाटक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? खरं तर वाचन माझं खूप विषयावरती झालं होतं, पण शेवटी ज्ञानेश्वर माऊलींच्या त्यांच्या याचा काय म्हणतो आपण, त्यांच्या जीवनाचा प्रभाव माझ्यावरती जास्त पडला होता. साधारण 22 वर्ष ते जगले, पण त्याने जे अचिव्हमेंट त्यांचं होतं ते फार चांगलं होतं आणि त्या प्रभावामुळेच ठरवलं की शक्यतो पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलीपासून सुरुवात करायची, नंतर पुढचा प्रवास. ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन जर आपण बघितलं तर त्याने समाजामध्ये सुद्धा अनेक अडथळे पार करून पुढे जावं लागलं आणि त्यातूनच तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या चरित्रावर अभ्यास करावा असा वाटला आणि त्याच्यावर तुम्ही नाटक लिहिलं. हे ज्ञानेश्वर माऊलीबद्दल झालं. पण त्यानंतरची तुमची नाटकं जर आम्ही त्यांचा विचार केला तर सगळी संतांचीच नाटकं बहुतेक तुम्ही घेतलेली आहेत. कुठल्या कुठल्या संतावर तुम्ही आजपर्यंत नाटक लिहिलं? शक्यतो मी विषय घेताना असा विषय असतो की ज्याच्यावर कोणी लिहिलं नसेल. आता आमचे संत सोयरोबानाथ आहे, जे पालिये जन्मले, त्यांच्यावरती कोणी लिहिलं नव्हतं. त्यांची 300वी जन्मशताब्दी होती. तेव्हा माझे मित्र जयेंद्रनाथ हळदणकर यांनी मला आग्रह केला की याच्यावरती काहीतरी लिहायला पाहिजे. आमच्या गोव्याचे संत पण कोणाला त्यांच्याबद्दल ज्ञात नाही. त्यांच्या आग्रहामुळेच थोडं लिटरेचर सर्वे केलं, त्यांची माहिती मिळवली, त्यांच्या पूर्वजांकडून माहिती मिळवली आणि त्याच्यावरती एक नाटक तयार झालं, संत सोयरोबानाथ, ज्यांनी आमचे हरिभजनाविन काळ घालवू नको रे असा संदेश देणारे सोयरोबानाथ. त्यावेळी आमचे दिवंगत प्राध्यापक मयुरेश वस्त यांनी या नाटकाला संगीत दिलेलं आहे आणि त्या नाटकाचं संगीत एकदम सुमधुर असं संगीत संत सोयरोबानाथचं. त्याच्यानंतर संत भानुदास यांच्यावरती पण कोणी लिहिलं नव्हतं. संत कबीर यांच्यावरती पण कोणी लिहिलं नाही. सो असे एक काय म्हणतो आपण त्याला, जे लिहिले नाही, जे कोणी विषय हाताळले नाही, ते विषय हाताळण्याचा जरी छंद लागला. संत कबीर तसं म्हणायला गेले तर आपण हिंदीमध्ये त्यांना जास्त करून वाचतो, ऐकतो. तुम्हाला का वाटलं संत कबीरासारख्या एका मोठ्या संतावर आपण या मराठीतही लिहावं? कारण संत कबीरावरती जे तो हिंदी माणूस इंदोरमध्ये जन्मलेले, काशी हा त्यांचा प्रमुख स्थान होतं आणि मराठीमध्ये शक्यतो त्यांच्यावरती कोणीच लिहिलं नव्हतं. सो मी एक छोटासा प्रयत्न केला की त्यांच्यावरती मराठीमध्ये पण, कारण नाटक हे असं माध्यम आहे ज्या माध्यमातून लोकांपर्यंत लगेच माहिती पोचते. म्हणूनच संत कबीरावरती सुद्धा काहीतरी लिहावं असं वाटलं आणि तो विषय मी हाताळला. हे संतावर तुम्ही लिहिलेलं आहे. आता अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक जर बघितलं आपण, त्याचा विषय कुठला आहे? अयोध्येचा ध्वजदंड खरं तर रामायण हा माझा पहिल्यांदापासूनच आवडता विषय. खूप नाटकं बघितली रामायणावरती. 2 वर, धाडीला रामतीने कावनी, कैकई, असे अनेक नाटकं ज्याचा विषय सर्वसाधारण सेम आहे, म्हणजे जवळजवळ तसाच विषय आहे. आता तुम्ही म्हटलं ज्यांनी विषय हाताळले नाहीत असे विषय हाताळावेत असं तुम्हाला वाटतं? बरोबर. अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक बघितलं तर रामायणावर आहे, म्हणजे ज्याच्यावर अनेक महाकाव्य आहेत, नाटकं आहेत, कादंबऱ्या आहेत. या विषयावर लिहावं असं का वाटलं? तेच बरोबर आहे. रामायण हा विषय सर्वश्रुत आहे, पण सगळ्या नाटकामध्ये असं दाखवलं गेलं की भरत, राम आणि कैकेयी यांच्याविषयीच भरताचं रामप्रेम, पण खरा त्याग होता तो लक्ष्मणाचा आणि उर्मिला तिची बायको. हा लक्ष्मण सर्व राज्याचा, कारण त्याला वनवास झालाच नव्हता, वनवास झाला होता रामाला आणि सीतेला. बरोबर. पण लक्ष्मण आपल्या भावाबरोबर 14 वर्ष वनवासाला गेला. लक्ष्मण त्याचा भाऊ म्हणून वनवासाला गेला, पण खरा त्याग होता उर्मिलेचा, कारण त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे रामायणामध्ये असलेलं उपेक्षित पात्र लक्ष्मण किंवा उर्मिला ही समाजासमोर यावी, कारण या आता जगामध्ये पण लक्ष्मण उर्मिला आहेत, पण ते पुढे येत नाहीत, हायलाइट्स होत नाहीत. म्हणून त्याच्यावरती काहीतरी प्रकाश टाकावा, लोकांपर्यंत त्यांची व्यथा पोहोचावी, म्हणून हा विषय मी घेतला आणि खरंच भरपूर मला प्रतिसाद मिळाला या विषयाला. या विषयावरती अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक एक संस्था आहे, शिवोलची सांब सदाशिव संस्था, जे माझे मित्र समीर शिरोडकर लक्ष्मणाचा रोल करायचे,
जवळजवळ 100पेक्षा वरती प्रयोग त्यांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात, असा गोव्याचा एकही कोपरा नाही ज्याच्यामध्ये हा प्रयोग झालेला नाही. या एका नाटकाचे 100 प्रयोग आपण केले. 100 प्रयोग म्हणजे हे एका संस्थेचं मी सांगितलं. असे लोक गावोगावी प्रयोग करतातच, कारण मला त्यांचे कॉल्स येतात परमिशनसाठी, म्हणून कळतं मला. म्हणजे आता गोव्यातच की गोव्याबाहेरही कुठे कुठे गोव्याबाहेर कार्यक्रम? म्हणा, गोव्याबाहेर, दिल्लीमध्ये सुद्धा या नाटकाला स्पर्धेत बक्षिसं प्राप्त झाली आहेत, ज्याला कंपोजिशनची, गायनाची. त्याच्यानंतर रत्नागिरीला 3रं पारितोषिक प्राप्त झालं होतं अयोध्येच्या ध्वजदंडाला. नंतर जळगावला याचे प्रयोग झाले. असे भरपूर प्रयोग झाले, भरपूर ठिकाणी, कारवारला झाले. आता लेखन म्हटल्यानंतर साधारण आपण कथा, कादंबरी या विषयाकडे लिहिताना आपण दिसतो. पण या ठिकाणी तुम्ही नाटक हा प्रकार निवडलात. पण नाटकामध्ये लिहित असताना अनेक बंधनं आपल्याला पाळावी लागतात किंवा तांत्रिक बाजू आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. ही सगळी कसरत तुम्ही कशी केली? बरोबर आहे, कारण नाटक लिहिणं म्हणजे प्रेक्षकांना जवळजवळ 2-2.5 तास खेळवणं. बरोबर. कादंबरी लिहिणं ही त्यापेक्षा फार सोपी गोष्ट आहे. आणि नाटकाच्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. प्रेक्षक वर्ग थांबावा लागतो. त्या नाटकाला संगीत, त्या नाटकाचं ध्वनी संकलन म्हणा किंवा प्रकाश योजना म्हणा, तशी गोष्टींची निवड करून जे प्रेक्षकांना आवडेल तसा प्रयत्न करावा लागतो. आणि ईश्वर कृपेने आम्हाला यश पण लाभलेलं आहे. असं प्रयत्न झालेले आहेत भरपूर, आणि आता अनुभवामुळे तसं चांगलं होत चाललं आहे. आता तुम्ही म्हटलं ईश्वर कृपेने आपल्याला यश मिळालेलं आहे. आता नाटक म्हणून तुम्हाला हे यश मिळालं, म्हणजे नाट्यकृती, नाट्यलेखन केलं म्हणून यश मिळालं, की नाटकामध्ये काम करताना कलाकार म्हणून तुम्ही यशस्वी झालात? या दोन्हीमध्ये तुम्ही जास्त महत्त्व कशासाठी दिलं? माझं जास्त कल आहे नाट्यलेखनाकडे. म्हणजे नाट्यलेखनासाठी तुम्हाला कुठे कुठे यश मिळालं? नाट्यलेखनामध्ये मला रत्नागिरी जी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा असते, त्याच्यामध्ये सर्वप्रथम सोयरोबानाथ या नाटकाला लेखनाचं प्रथम पारितोषिक भेटलं. नंतर संत कबीर या नाटकाला प्रथम पारितोषिक भेटलं. त्याच्यानंतर आमच्या कला अकादमी आयोजित जो नाट्य महोत्सव व्हायचा, त्याच्यामध्ये पण उत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून संगीत अयोध्येचा ध्वजदंड, तशीच ब गट स्पर्धेमध्ये संत कबीरला नाट्यलेखनाचं पारितोषिक, अशी अनेक पारितोषिकं झाली. म्हणजे गोव्यातही आणि गोव्याबाहेरही झाली. गोव्याबाहेरही मिळालेली बरोबर. आहे. म्हणजे रत्नागिरीला साधारणपणे तुम्ही नाटकं करत असताना ही संस्था जी आहे ती संस्था कुठली असायची? ही संस्था माझ्या मुलीच्या नावावरती, म्हणजे सान्वी कलामंच म्हणून माझी संस्था आहे. आणि या संस्थेखालीच मी, या बॅनरखाली सगळी नाटकं सादरी करतो. आता हे नाटक लिहिणं किंवा नाटकाची पुस्तकं प्रसिद्ध करणं किंवा नाटक एखादं घेऊन जाणं, म्हणजे त्याचा प्रयोग करणं, हे सगळं खर्चिक बाब आहे. आणि किंवा हे कलाकार जे आहेत त्या कलाकारांना सांभाळून ठेवणं किंवा नाटक लिहिताना हे सगळं वातावरण सगळं जे आहे ते निर्माण करणं. तुमचा आता व्यवसाय जर बघितला, तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करता. खरं तर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वेळ मिळत नाही. हा जो वेळ तुम्ही जो आहे तो कसा काढायचा? वेळ काढायचा म्हणजे जेव्हा आवड निर्माण असते तेव्हा वेळ काढावाच लागतो. आणि कलाकारांना सांभाळणं म्हणजे त्यांच्याविषयी आपुलकी ठेवणं, त्यांना ती योग्य ती ट्रीटमेंट देणं. त्यामुळेच कलाकार राहतात तुमच्याबरोबर आणि संस्था पुढे जाते. नाहीतर फार डिफिकल्ट असतं कलाकारांना बांधून ठेवणं किंवा खूप वर्ष ते कलाकार त्या संस्थेमध्ये काम करणं. आता नाटकात सोंग करणं हे अगदी सोपं असतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आता हे जर तुम्ही सगळं बघितलं, तुमचा जो प्रवास जो बघितलेला आहे, पुस्तक प्रकाशन असेल, नाटकाचे प्रयोग असेल, हे सगळं तुम्ही कसं शक्य केलं? तर काहीतरी करायचं असेल तर खर्च करावाच लागतो. आणि मला या क्षेत्रात आवड असल्यामुळे मी जास्त विचार करत पण नाही त्याचा, म्हणून हे सगळं साध्य झालं म्हणजे साध्य करावंच लागलं. आता हे खर्च सगळा केला ठीक आहे, पण घरच्यांकडून त्याला परवानगी मिळाली पाहिजे. नाहीतर हे सगळे लष्कराच्या भाकऱ्या भाजायचं कामं आहेत. पण घराकडून तुम्हाला त्याच्यासाठी कसं प्रोत्साहन मिळालं किंवा गावातून प्रोत्साहन मिळालं, वाड्यावरून तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं? घरात आता खूपशा गोष्टी प्रॉब्लेम्स होतात या क्षेत्रात गेल्यामुळे, पण माझी फॅमिली आहे, त्यांना सगळ्यांना पण याची आवड आहे. मला भरपूर मदत पण मिळाली त्यांच्याकडून. माझी बायको म्हणा, त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की भरपूर वेळ वाया जातो यामध्ये.
तसंच माझ्या वाड्यावरील माझे मित्रमंडळी, आता सुनील आसोलकर म्हणा, ते सुभाष आसोलकर जे आमच्या देवस्थानचे अध्यक्ष आहेत, तसेच आमचे रावजी कोनाडकर, हे सगळे माझे मित्रमंडळी, त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं, मदतीचा हात पुढे केला. फायनान्शियली म्हणणार नाही, पण मोरल सपोर्ट जास्त हवा लागतो या गोष्टीला. म्हणजे तुम्हाला सगळ्या म्हणजे तुमच्या मित्रमंडळीने तुम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. आता हे सगळं करत असताना किंवा संतांच्या जीवनावर नाटक लिहित असताना मला वाटतं मुख्य म्हणजे वाचन हे महत्त्वाचं आहे. हा वाचनासाठी सुद्धा वेळ पाहिजे किंवा वाचनासाठी पुस्तकं पाहिजेत, वाचनासाठी लायब्ररी पाहिजे किंवा हे जे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे वाचनासाठी आवश्यक असलेली पुस्तकं ही तुम्ही कुठून मिळवायचं आहे? पुस्तकं म्हणजे आमच्या गावात एक लायब्ररी आहेच, त्याच्यामध्ये पुस्तकं आहेत. एक रविवार असतो तेव्हा मी जायचो, त्याच्यामध्ये पुस्तकं घ्यायचो. कारण मग एक महिनाभर तुम्हाला मुभा असते ठेवायचं पुस्तक वाचण्यासाठी. पण ही पूर्वीची गोष्ट झाली. आता माझ्याकडे म्हणणार तर माझ्या घरातच स्वतःची लायब्ररीसारखी तयार झालेली आहे. अनेक पौराणिक पुस्तकं आहेत, कादंबऱ्या आहेत, मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं आहेत, कादंबऱ्या आहेत. ते वाचन जेव्हा सवड मिळते तेव्हा मी माझा वेळ वाया घालवत नाही, पण याच्यामध्ये युटिलाइज करतो वाचनामध्ये. आता तुम्ही जशी व्यवसाय म्हटल्यानंतर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करता, त्याचबरोबर तुमचा आणखी खाजगी व्यवसायही आहे, टाईल्सचं तुमचं दुकान आहे. हे सगळं करत असताना त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जायचं, टाईल्सचं दुकान सांभाळायचं आणि त्याच्यामध्ये वेळ काढायचा, हे सगळं करत असताना तुम्ही याला वेळ जो देता त्याच्याबद्दल जरा आश्चर्यच वाटतं. पण काही असू दे, पण तुमची जी जिद्द जी आहे त्या जिद्दीमुळे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. तर या पुस्तकासाठी तुम्हाला जे पुरस्कार मिळाले किंवा सत्कार झाले, तर आजपर्यंत कुठे कुठे तुमचे सत्कार झाले किंवा पुरस्कार तुम्हाला कोणकोणते मिळाले ते आमच्या दर्शकांना सांगितलं तर बरं होईल. अजूनपर्यंत मी सांगितलं तुम्हाला बक्षिसं कुठे कुठे मिळाली, पण माझ्या आयुष्यामध्ये आता हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणेन मी. यंदाचा बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणेतर्फे तेथे माझा अण्णासाहेब किर्लोस्कर या पुरस्काराने गौरव करण्यात आला. हे माझ्यासाठी फार मोठं आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाव हे श्रेष्ठ हा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. बरोबर. अद्याप गोव्यामध्ये काही पुरस्कार तुम्हाला मिळाले म्हणजे कला अकादमीमध्ये, म्हणजे ज्या भूमीमध्ये तुम्ही वावरता किंवा मांद्रेमध्ये तुम्ही काम करता, या मांद्रेतील संस्थांनी तुमचा गौरव केला नाही का? केला आहे, नक्कीच केला आहे. यावर्षी गणेशोत्सव मंडळाला माझा गौरव करण्यात आला. माझ्या गावच्या लोकांनी दखल घेतली आहे. आता जर आम्ही बघितलं की महादेव हरमलकर आज दर्शकांना या टी व्हीवर ते बघतायत, पण माझ्यासारखा सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना मी महादेव हरमलकर यांचं नाव कधी ऐकलेलं नव्हतं असं नाही, पण प्रसिद्धीच्या पुढ्यात किंवा प्रसिद्धी तुम्ही जास्त कधी घेतली नाही किंवा तुम्हाला कधी प्रसिद्धी मिळाली नाही किंवा प्रसिद्धीच्या झोतात यावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही, याचं कारण काय असेल सांगाल का? नाही, प्रसिद्धी ही दुसरी गोष्ट आहे. आपण आपलं, मला तरी वाटतं आपण आपलं कार्य करत राहावं, प्रसिद्धी आपोआपच मिळते. ती करण्याची गरज मुळीच भासत नाही. आता तुम्ही नाटकं लिहिता, ही नाटकं वाचतात लोक, नाटकं बघतात, असे काही लोक तुम्हाला भेटले का? अरे महादेव, तुम्ही नाटक जे लिहिले त्याचं छान आहे, किंवा असे कलाकारांनी किंवा तुमची प्रशंसा केली का? हां, प्रशंसा भरपूर केली, पण मी शक्यतो जे टीका करतात त्याकडे जास्त लक्ष देऊन ज्याच्यामध्ये काही चुका असतात त्या पुढच्या नाटकामध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी असं तुम्हाला नेहमी वाटतं. बरोबर आहे. आणि त्याच्यातूनच तुम्ही ही स्फूर्ती घेऊन पुढे आलेला आहात. आता ही नाटकं प्रकाशित झालेली आहे, आगामी नाटकं लिहिण्याची तुमचा मनोदय असेल किंवा आगामी नाटकं स्पर्धेमध्ये सुद्धा सादर करण्याचा तुमचा मनोदय असेल, अशी कोणती नाटकं आहे तुमच्या मनामध्ये की या विषयावर नाटक लिहायचं आहे, ही नाटकं सादर करायची आहेत? आता यावर्षी पण आम्ही स्पर्धेला जाणार आहोत रत्नागिरीला. त्याच्यासाठी भर्तहरीच्या जीवनावर आधारित संगीत दैवगती हे नाटक यावर्षी मी लिहिलेलं आहे. म्हणजे खूप जुना विषय आहे, याच्यावरती पण कोणी लिहिलं नव्हतं, म्हणून हा विषय परत हाताळला गेला. आणि ते नाटक आता फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान स्पर्धेमध्ये सादर केलं जाणार आहे. तसेच आणखीन संत चोखामेळावरती पण एक विषय घेतलेला आहे, पण त्याचं चालू आहे लिखाण अजूनपर्यंत, ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. म्हणजे तुम्ही नाटकं लिहिलीत म्हणजे
समाजामध्ये अनेक नाटकं लिहितात, त्याच विषयावर लिहितात. असं तुम्ही असं वेगळं असं नाटक लिहिलं, त्या नाटकाचं लहानसं कथानक या प्रेक्षकासमोर तुम्ही सादर करायला हरकत नाही. हां, माझं सर्वात आवडतं नाटक म्हणणार तर हे संगीत अयोध्येचा ध्वजदंडच, जे मी पहिल्यांदा पण सांगितलं आहे. कारण त्याच्यामध्ये हा राम म्हणा किंवा लक्ष्मण म्हणा, यांचा शेवट कसा काय झाला हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याच्यामध्ये कालपुरुष येतो, दुर्वास ऋषीची भूमिका आहे. म्हणजे एकंदरीत या राम म्हणजे सर्व लोक त्यांना देवच मानत होते आणि देवत्व होतंच त्यांच्याकडे. पण हा विषय कोणालाच माहीत नव्हता की त्यांचा शेवट कसा झाला आणि त्याचे कथानक काय आहे. हे कथानक जेव्हा लोकांनी पहिल्यांदा तसंच वाटलं लोकांना की रामायणच आहे फक्त. पण ज्या लोकांनी संपूर्ण नाटक बघितलं, संपूर्ण प्रयोग बघितले, त्याच लोकांना कळलं की हे नाटक म्हणजे काय आहे. आणि त्यानंतर ह्या नाटकाला भरपूर प्रतिसाद मिळायला लागला. मला फोन्स आले की हे सुंदर विषय आहे. इव्हन आमचे विष्णुसूर्या वाघ कैलासवासी होते, त्यांनीसुद्धा या नाटकांची माझी प्रशंसा भरपूर केली होती या नाटकाविषयी. आता ही नाटकं तुम्ही बघितलं, 4 नाटकं. या नाटकातील सर्वाधिक प्रयोग ज्या नाटकाचे झाले ते नाटक कुठलं? सर्वाधिक प्रयोग म्हणजे हे संगीत अयोध्येचा ध्वजदंड. एकाच संस्थेने 100च्या वरती प्रयोग केले, तसेच बाकीच्या संस्थेने खूपसे प्रयोग केले. म्हणजे एकंदरीत 200पर्यंत प्रयोग झाले असतील. तसेच पहिल्या वर्षी आम्ही पण हे नाटक माझ्या संस्थे थ्रू आम्ही रत्नागिरीला सादर केलं, ज्याला तृतीय पारितोषिक भेटलं. तसेच माझे मित्र समीर शिरोडकर, ज्यांनी या नाटकाचे 100च्या वरती प्रयोग केले, त्याला रौप्य पदकही भेटलं होतं. म्हणजे प्रत्येक नाटकाला कुठे ना कुठेतरी तुम्हाला बक्षीस मिळालेलंच आहे. बरोबर. आता हे कलाकार जे आहेत ते कलाकार कुठले असायचे? कलाकार शक्यतो गावातलेच कलाकार, म्हणजे माझे आजूबाजूचे मित्रमंडळी म्हणा, असे नाही की ते प्रोफेशनल नाही, माझ्यासारखाच कामधंदा सांभाळून ते ही कला जोपासतात आणि त्यांना घेऊनच आम्ही पुढे गेलो. आता कलाकार तुमच्या आसपासचे आहेत, पण हे जास्त नाटक बघितले तर त्याच्यामध्ये संगीत आहे. ते संगीत हे जे क्षेत्र आहे ते संगीतासाठी तुम्हाला कोणी सहाय्य केलं किंवा त्याच्यासाठी तुम्हाला वेळ कोणी दिला जास्त? संगीत हा सर्वस्वी म्हणजे मी ज्यांना श्रेय देईन ते माझे मित्र शिवानंद दाभोलकर, हे चांगले कंपोजर, आणि गायन म्हणून जे करतात ते माझे मित्र ज्यांना गेल्या वर्षी युवा सृजन पुरस्कार प्राप्त झाला आहे, श्री दशरथ नाईक. तशाच आणखीन स्त्री कलाकार पण आहेत, कुमारी श्रद्धा जोशी आहे, स्नेहल काकानीस आहे. यांनी पण मला भरपूर सहकार्य केलं नाटकं पुढे नेण्यासाठी, कारण त्यांनी कधी अशी पैशाची वगैरे अपेक्षा नाही केली. म्हणजे हे मित्र, तुमचे मित्रमंडळ जे आहेत त्या मित्रमंडळाने तुम्हाला या नाटकामध्ये सहाय्य केलं, संगीतामध्ये सहाय्य केलं, स्त्री कलाकारांनी सहाय्य केलं. म्हणजे एकूण तुम्हाला तुमच्या इच्छेपुढे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागलेच, पण सगळं प्रोत्साहन मिळालेलं आहे. आता या ठिकाणी हे संत सोयरोबानाथ हे जर नाटक आपण बघितलं किंवा तो विषय आपण जर बघितला, तो संत आहेतच, पण त्याच्यापेक्षा त्याच्या मागची जी भूमिका आहे की नाटक आपल्या पालयेतील संत आहेत, त्यामागचं कथानक तुम्ही काय आणि कसं या प्रेक्षकासमोर ठेवलेलं आहे? खरं म्हणजे जेव्हा संगीत अयोध्येचा ध्वजदंड या नाटकाच्या प्रॅक्टिसेस चालू होत्या आणि त्याच वर्षी त्यांची 300वी जयंती होती. बरोबर, सरकारतर्फे साधारण 2015 असं काय ते वर्ष होतं. त्यावेळी माझे मित्र अति जयेंद्रनाथ हडणकर हे संगीत अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक बसवत होते. त्याने सहजच म्हणाले की तू या विषयावर एक नाटक लिहावं अशी आपली इच्छा आहे. पण संत सोयरोबानाथ याच्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर मी खऱ्या अर्थाने डीपली जाऊन त्यांचं संशोधन केलं. सावंतवाडीला गेलो, त्यांची एक छोटीशी लायब्ररी आहे, त्यांच्या गावात गेलो, त्यांच्या गावातील काही मी मंडळींना भेटलो, त्यांच्या घरी जुनाट घरी गेलो, त्यांची जी आमराई आहे म्हणून त्यांना आंबी हे नाव ठेवलं गेलं, त्या आमराईत गेलो. अशा खूप जे जाणकार होते सोयरोबाविषयी त्यांच्याकडून माहिती घेतली. पण त्यांचा संप्रदाय जर बघितला तर नाथ सांप्रदायिक ते आहेत, पण या नाथ सांप्रदायिक अभ्यास तुम्ही कसा केला? अभ्यास म्हणजे थोडंसं काहीतरी लिटरेचर मला भेटलं त्यांच्याकडून आणि गहिनीनाथांचा त्यांना म्हणे साक्षात्कार झाला होता इन्सुलेला आणि अशा साक्षात्कार स्थळ तिथे त्या ठिकाणी आहे. बरोबर. आणि अशा गोष्टी एक एक गोष्ट जेव्हा कळली, नंतर ते उज्जैनीला पण गेले. शेवटी आमचे केरीचे जिवबादादा केरकर होते तिकडे, महाजी शिंदेच्या दरबारी त्यांनी पण गायन केलेलं आहे. म्हणजे
त्यांना आपल्या याच्याविषयी फार प्रेम होतं, काय म्हणतो त्याला आपण, आपल्या कार्याविषयी, म्हणजे लोकांना मदत करणं, आपल्या याचा प्रसार करणं, आपल्या काय म्हणतो त्याला आपण अध्यात्माचा प्रसार करणं, यांच्याविषयी त्यांना फार आवड होती. आणि त्यामुळेच ते एकाच ठिकाणी ते राहिले नाहीत, म्हणजे गोव्यापुरते मर्यादित नाहीत. गोव्यामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, उज्जैनीला म्हणे, सर्व ठिकाणी त्याने आपल्या याचा प्रसार केलेला आहे. आणि म्हणून त्यांना ते लोक नाथ, श्रीनाथ म्हणून त्यांच्या खूपशा ठिकाणी त्यांचं असतं लिहिलं श्रीनाथ. तर ते श्रीनाथ म्हणजे हे आपले सोयरोबानाथ, ज्याने आपल्या पेडण्याहून तिथपर्यंत आपलं नाव कमावलं. आता पालियेमध्ये त्यांचा जन्म झाला, त्यानंतर ते बांद्याला आले, बांधल्यानंतर सावंतवाडी संस्थानामध्ये ते काम करायचे. हे सगळा जो म्हणजे तुम्ही आता सांगितलं उज्जैनपर्यंत गेलेले आहेत, आता हा सगळा जो प्रवास आहे तो तुम्ही त्या नाटकामध्ये मांडलेला आहे का? हो, सर्वच आहे त्या नाटकामध्ये. सुरुवातीपासून त्यांची एक बहीण होती मुक्ता म्हणून, तिकडून सुरू केलेला प्रवास, नंतर ते सावंतच्या घराण्यात कुलकर्णी पदावरती कामावरती होते. त्याच्यामध्ये त्यांना भरपूर त्रास पण केला गेला त्या राजाने, जो सोम सावंत म्हणून राजे होते त्यांनी. त्याच्यानंतर त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते पूर्णपणे ईश्वर भक्ती रमायला लागले. आणि तेव्हा ते नंतर घरदाराचा त्याग करून, संसाराचा त्याग करून जे प्रवासाला गेले ते शेवटी उज्जैनीला त्यांचा देहांत झाला. निर्वाणीचं त्यांचं स्थान म्हणजे उज्जैनी आहे. आणि साऱ्या नाथ लोकांनीच त्यांना म्हणे घेऊन गेले, असा आजपर्यंतचा इतिहास सांगतो. म्हणजे संत सोयरोबानाथांचं चरित्र तुम्ही या नाटकाद्वारे प्रेक्षकासमोर मांडलं, हे ठीक आहे. पण तुमचं दुसरं नाटक आहे विठू आले माहेरा, या नाटकामध्ये तुम्ही कोणता विषय हाताळलेला आहे? या नाटकामध्ये हा पण नवीनच विषय आहे. संत भानुदासांच्यावरती कोणीच लिहिलं नव्हतं, कारण हे पण विठ्ठल भक्त होते. दर एकादशीच्या वारीला जायचे. एके दिवशी त्यांचेच भक्त, विठ्ठल भक्त नारोभट म्हणून असतात त्या नाटकामध्ये, ते एका ठिकाणी जातात. राम राजा म्हणजे कर्नाटक म्हणतो आपण त्या ठिकाणी, त्या राजाच्या ठिकाणी तो राजा फक्त आपल्या देवीच्या भक्तीत तल्लीन झालेला असतो आणि फक्त देवीची स्तुती चालली असते. आणि या नारोभट जे विठ्ठल भक्त होते त्यांना ते मान्य होत नाही. त्यांना वाटतं की आपल्या विठ्ठला एवढा आणखीन कोणी हे दैवतच नाही आहे. तिथेच त्यांच्या शेपुटावर पाय पडतात राजांच्या, आणि ते यांना आव्हान देतात की माझ्या देवी एवढा आणखीन दैवतच नाही. तर नारोभक्तसुद्धा विठ्ठल भक्त, नारोभट हे विठ्ठल भक्त होते, त्यांना पण ते सहन होत नाही. ते म्हणतात तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या पंढरपूर या. तो राजा पंढरपूरला येतो आणि तेव्हा त्याला खरंच कळतं की जी आपली देवी आहे तिकडे सडा समार्जन करीत आहे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर. तेव्हा तो विठ्ठल भक्त होतो आणि विठ्ठलाची मूर्ती घेऊन आपल्या राज्यात जातो. जेव्हा भानुदास तिकडे जातो तेव्हा कळतं की हा राजा विठ्ठल मूर्ती घेऊन गेला आहे. आणि हा आपला तेव्हाच हा ठरवतो की आपण त्या विठ्ठलाला आपण सोडून आणायचं आणि त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करायची आपल्या पंढरपूरला. असं साधारण त्याचं कथानक आहे. आता तुम्ही संत सोयरोबानाथ तांबियेवर लिहिलं किंवा ज्ञानेश्वरावर लिहिलं, आता असं तुम्हाला वाटतं का असं एखादा विषय राहून गेलेला आहे आणि तो आता लिहायचा आहे आणि त्याच्यावर आता तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे, म्हणजे आगामी नाटक असं तुमचं कुठलं असेल? मी सांगितल्याप्रमाणे विषय असे 2-3 आहेतच माझ्याकडे सध्या. अजून एक विषय आहे नलदमयंतीवरती, त्याचं नाटक आहे, पण हा विषय थोडा वेगळा घेऊन मी लिखाण चालू केलेलं आहे. असे आणखीन पण विषय भेटतील तेव्हा त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल मला. बरं आहे महादेव, तुम्ही आतापर्यंत केलेल्या नाटकावर तुम्ही भाष्य केलं, आगामी नाटकं तुमचा लिहिण्याचा मानस आहे. तुम्हाला या क्षेत्रामध्ये किंवा नाट्यकलेमध्ये आणखी अधिकाधिक यश मिळो आणि तुमची ही नाट्यकला आहे ती आणखी बहरायला एवढं या ठिकाणी नमूद करतो. आणि पुन्हा एकदा केव्हा तरी आम्हाला जर संधी मिळाली तर या ठिकाणी आपण येऊया आणि प्रेक्षकांना यापुढील तुमच्या नाटकाविषयी, जे आगामी नाटकं आहेत त्याच्याविषयी कथन करूया. तुम्ही या ठिकाणी आलात पणजी दूरदर्शनच्या या स्टुडिओमध्ये आणि प्रेक्षकांना आपल्या नाट्यकलेविषयी आपण माहिती दिलात, त्याबद्दल आपणाच मी या ठिकाणी पणजी दूरदर्शनच्या वतीनं आभार व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद.